आम्हाला आता तिसऱ्या कुठल्या भिडूची या सगळ्या याच्यात गरज नाही. आम्ही स्वयंपूर्ण स्वयंसिद्ध आहोत. हा पाकिस्तानच्या एकूणच दहशतवादाचा प्रश्न सोडवण्याच्या बाबतीत असं उत्तर या सगळ्या घडामोडींमधून आपण दिलंय का? मला असं वाटतं की भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये जो एक अलिखित करार होता की पाकिस्ताननी दहशतवादी हल्ले करायचे आणि आपण त्याची कडी निंदा करायची किंवा हम्म, मग पाकिस्तानला एकटं पाडायचं, दबाव आणायचा, त्याच्या आपण आता खूप पलीकडे गेलेलो आहोत. हम्म, गेल्या काही वर्षात भारताची अर्थव्यवस्था पाकिस्तानच्या 10 पट आणि भारताचा लष्करावरचा खर्च हा पाकिस्तानच्या एकूण बजेटच्या 5 ते 7 पट एवढा जास्त झालेला आहे. हम्म. आणि त्याचा परिणाम असा दिसलेला आहे की आपली सैन्य दलं अधिकाधिक व्यावसायिक होत आहेत आणि त्याच्यामुळे ज्या प्रकारे ज्या आत्मविश्वासपूर्ण आपण पाकिस्तानशी वागलो, आता थोड्याच वेळापूर्वी तिन्ही डीजीएमओची जी पत्रकार परिषद झाली त्याच्यात त्यांनी अतिशय क्लिनिकली सांगितलं की कशा प्रकारे टार्गेट निवडली गेली, कशा प्रकारे हल्ला केला गेला, कशा प्रकारे कोलॅटरल डॅमेज टाळलं गेलं. मला असं वाटतं की याच्यातनं एक गोष्ट स्पष्ट आहे की भारताला या प्रश्नामध्ये मध्यस्थीची गरज नाहीये. भारताचं असं काही अजिबात म्हणणं आहे की काश्मीर प्रश्न सोडवल्याशिवाय भारत पाकिस्तान शांतता नांदणार नाही. भारताने पाकिस्तानला एक अल्टिमेटम दिलेलं आहे की बघा, आतापर्यंत तुम्ही एका पद्धतीने वागला होतात आणि आम्ही ते सहन केलं होतं, यापुढे ते सहन केलं जाणार नाही आणि तुम्ही जरी अण्वस्त्र हल्ल्याची धमकी दिली तरी त्याचा उपयोग होणार नाही. पण हे करताना अजूनही आपली ताकद बरीच वाढवायची गरज आहे. आता आपण पाकिस्तानपेक्षा जी. सरस ठरलो, हम्म. पण पाकिस्तानवर युद्धबंदी लादण्याची ताकद अजून आपल्याकडे आलेली नाहीये. ती आपल्याकडे पुढच्या 5-6 वर्षात येईल अशी मला अपेक्षा आहे आणि बिलकुल. त्यामुळे आपल्याला अजूनही बरंच काम करायचं आहे. जी.